लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त उरण उल्वे परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। बुधवार 13 मे रोजी सायंकाळी 6:30 सेक्टर 12 उल्वे नोड येथील लोकनेते रामशेठ ठाकूर मैदानात हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थिती लावणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि सामाजिक कार्यकर्ते या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। या विषयाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत कार्यक्रमाची संपूर्ण माहिती माध्यमांसमोर मांडली। यावेळी कार्यक्रमाचे नियोजन, मान्यवरांची उपस्थिती आणि अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली। रायगड जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा 75वा वाढदिवस हा 2 जून 2026 रोजी होत आहे। पण 2 जून 2025 पासून हे सगळं येणारं वर्ष हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करायचं आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं होतं। त्याच्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्ष नियोजन समिती नेमली गेली। आमदार महेश बालदीजी त्याचे अध्यक्ष, सन्माननीय जय माते साहेब त्याचे कार्याध्यक्ष, आम्ही सगळ्यांनीच मिळून या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम साजरे केले। सामाजिक स्वरूपाचे कार्यक्रम, शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम, असे विविध कार्यक्रम आम्ही या वर्षभरामध्ये केलेले आहेत। आणि आता प्रत्यक्ष हा 75वा वाढदिवस समोर येत असताना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था या संस्थेचे रामशेठ ठाकूर साहेब चेअरमन आहेत, सन्माननीय अरुणशेठ भगत साहेब हे अध्यक्ष आहेत। या संस्थेचं उल्वानोड इथलं हायस्कूल रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल याची इमारत बांधून पूर्ण आहे, त्याचं उद्घाटन आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर साहेब यांचा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा असं आयोजन आम्ही येणाऱ्या 13 मे बुधवार 13 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता रामशेठ ठाकूर शाळेच्या समोरचं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाला प्रत्यक्षरित्या या महाराष्ट्र राज्याचे तडफदार मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय मंत्री आमचे नेते सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब, खासदार शरद पवार साहेब हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या व्यतिरिक्त सन्माननीय मंत्री गणेश नाईक साहेब, सन्माननीय मंत्री अदितीताई तटकरे, सन्माननीय मंत्री भरतशेठ गोगावले, या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय तटकरे साहेब, सुनील तटकरे साहेब आणि मावळचे खासदार सन्माननीय श्रीरंगप्पा बारणे साहेब, त्याचबरोबरीनं आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहेत। माजी मंत्री पेणचे आमदार रविशेठ पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत। माजी मंत्री आणि रयत परिवारातीलच आमचे सन्माननीय विश्वजित कदम साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या व्यतिरिक्त जिल्ह्यामधले आमचे सर्व आमदार सन्माननीय महेंद्र दळवीजी, सन्माननीय महेंद्र थुर्वेजी, बेलापूरचे आमदार सन्माननीय मंदाताई म्हात्रे, शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेजी, पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरेजी, विक्रांत पाटीलजी हे सर्व आमदार हे उपस्थित राहणार आहेत। रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि याच बरोबरीनं सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे। पनवेलचे महापौर, रायगड जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि याच बरोबरीनं या संपूर्ण रायगड जिल्हा आणि परिसरातल्या सर्व अशा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित करणार आहोत। आपल्यालाही या ठिकाणी विनंती आहे, आपल्या माध्यमातून सर्व पनवेल, उरण, रायगड, नवी मुंबई परिसरातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे, रामशेठ ठाकूर साहेबांनी 75 वर्षाच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये जी समाजाची सेवा केलेली आहे त्याच्या अभिवादनार्थ म्हणून त्यांचं अभिष्ट चिंतनाचा हा एक जाहीर असा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं
अशी आपल्याला आणि आपल्या मार्फत सर्वांना मनपूर्वक विनंती. धन्यवाद. सार्थ लोकनीती कृपया न्यूजला लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.